नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही नवीन अर्ज भरलेला आहे. त्याचबरोबर तुमचा आता दुसरा हप्ता वाटप जे आहे सुरू होणार आहे. सर्व बँकांना देखील नवीन आदेश देण्यात आलेले आहेत. त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुमच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे, महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व शेअर करा. तर बघा, ज्यांनी आता ऑगस्टमध्ये अर्ज भरलेले आहेत किंवा जुने अर्ज भरलेले त्या सर्वांबद्दलची माहिती अपडेट आपण बघणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूयात नवीन अर्जांबद्दल. तुम्ही ऑगस्टमध्ये अर्ज भरलेला आहे, तर अर्ज 31 ऑगस्ट पूर्वी मंजूर झाला असल्यास तुम्हाला जुलै महिन्याचा देखील लाभ भेटणार आहे. तर एकूण किती पैसे भेटतील ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. नवीन अर्ज भरला आहे आणि अर्ज पात्र झाला व आधार सीडिंग आणि DBT केलं आहे तर एकदाच 3 हप्ते तुम्हाला भेटणार आहेत. तर हे नवीन अर्ज केलेत त्यांच्यासाठी आहे. ऑगस्टमध्ये ज्यांनी अर्ज केला आहे, परंतु 31 ऑगस्ट पूर्वी तुमचा अर्ज मंजूर असणं गरजेचं आहे आणि खातं तुमचं या ठिकाणी आधार सीडिंग असणं गरजेचं आहे, बँक खातं आणि DBT ॲक्टिवेट असणं गरजेचं आहे. सीडिंग आणि DBT एकच आहे. तर तुम्हाला एकूण 3 हप्ते भेटणार आहेत. तर हे हप्ते जे आहेत कधी भेटणार आहेत, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्याची माहिती देणार आहे. त्यासाठी शेवटपर्यंत पाहत राहा. याची डेट देखील आलेली आहे, कधीपासून चालू होणार आहे हा दुसरा टप्पा 3 हप्ते भेटण्यासाठी, त्याच्याबद्दलची माहिती. तर हे झालं ऑगस्टमध्ये ज्यांनी नवीन अर्ज केलेले आहेत त्यांच्याबद्दलचं. त्यानंतर आता बघा, तुम्ही जुलैमध्ये अर्ज केला आहे आणि 31 जुलैपूर्वी अर्ज मंजूर झाला होता, परंतु DBT देखील ॲक्टिव्ह होतं. तर मग आमचं काय, हा एक प्रश्न आहे. तर बघा, तुम्हाला 2 हप्ते 3,000 रुपये आले असतील जुलैमध्ये ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी. पण यामध्येही काही जणांचे आधार सीडिंग DBT नव्हते, त्यामुळे त्यांचे पैसे आले नाहीत जुलैमध्ये अर्ज करूनही. तर हा एक मोठा रिझन होता की DBT ॲक्टिवेट नव्हतं आणि आधार सीडिंग केलेलं नव्हतं, त्यामुळे पैसे आले नाहीत. बाकीच्यांना 3,000 रुपये आले. त्याहीपेक्षा महत्त्वाचं अजून याच्याबद्दल अजून एक प्रश्न बऱ्याच जणांचा आहे. अजून बरेच कमेंट येत आहेत. बघा, कमेंट करून भरपूर सारे या ठिकाणी लाडक्या बहिणी विचारत आहेत, आमचा जुलैमध्येच अर्ज मंजूर झाला आहे आणि DBT देखील ॲक्टिव्ह होतं तरी देखील पैसे आले नाही. हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. याच्यावरती देखील आपण माहिती घेणार आहोत. तर बघा, असे किती जणांचे झाले आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे जुलैमध्ये फॉर्म भरला आहे, DBT वगैरे सर्व ॲक्टिव्ह होतं, परंतु 3,000 रुपये नाही आले. असे किती जणांचा प्रॉब्लेम आहे, किती जणांचा असे झालेला आहे, त्यांनीही कमेंट करून नक्की सांगा, कारण की ती माहिती जी आहे सर्वांना समजेल. तर बघा, आता तुम्ही म्हणाल, शासनाने तर जाहीर केले आहे की 31 जुलैपर्यंत आम्ही अर्ज पात्र असणाऱ्या यांना 3,000 रुपये दिलेले आहेत. म्हणजे हा पहिला टप्पा आम्ही पूर्ण केलेला आहे. 31 जुलैपर्यंत ज्यांचे अर्ज पात्र होते, बघा, त्यांना या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये 3,000 रुपये देण्यात आलेले, हे शासनाने सांगितलेलं आहे. तशा पद्धतीची न्यूज देखील आलेली होती. तर मग जुलैमध्ये सर्व असताना आम्हाला पैसे आले नाही किंवा आधार सीडिंग नव्हते, ते ऑगस्टमध्ये ॲक्टिव्ह केले, तर राहिलेले बहिणींचे पैसे कधी भेटतील हे देखील माहिती आपण व्हिडिओच्या शेवटीच पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. हा तुमचा जुलैमध्ये अर्ज केलेला आहे त्यांचा एक प्रश्न आहे. सर्व होतं परंतु पैसे आलेले नाहीत. तर बघा, आता महत्त्वाचं आहे वरील सर्व प्रश्नांची उत्तरे आणि त्याबद्दलचं अपडेट आपण बघूयात. आता जे महत्त्वाचं अपडेट आहे ते म्हणजे दुसरा हप्ता किंवा दुसऱ्या टप्प्याबद्दलचं आहे. म्हणजे पुढील या ठिकाणी टप्पा जो चालू होणार आहे त्याबद्दलचं. तर बघा, दुसऱ्या टप्प्यात लाभ कधी मिळणार याबद्दलची माहिती ही अपडेट आलेलं आहे, ही न्यूज आलेली आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत त्याचा निधी ऑगस्टपासून वितरित होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तर पाहू शकता, 1 ऑगस्टपासून ज्यांनी अर्ज केले होते, म्हणजे 1 ऑगस्टला ज्यांनी अर्ज केला होता आणि 31 ऑगस्ट पूर्वी तुमचे अर्ज मंजूर होत आहेत आता ह्या महिन्यामध्ये, तर त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की त्याचा निधी 31 ऑगस्टपासून वितरित होणार असल्याची माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. बघा, तारीख आलेले 31 ऑगस्टपासून पैसे यायला सुरुवात होईल. नवीन फॉर्म ज्यांनी भरले त्यांच्यासाठी, आणि ह्याचा जो निधी वितरणाचा कार्यक्रम आहे तो नागपूरमध्ये घेतला जाणार आहे. पहिल्या टप्प्याचा देखील कार्यक्रम पुणे या ठिकाणी घेतलेला होता, आपल्याला माहित असेल 17 ऑगस्ट रोजी.
त्यावेळेस पहिल्या टप्प्यातील बऱ्याच जणांना 3,000 रुपये त्याच्या अगोदरच आलेले होते, परंतु त्या ठिकाणी जाहीर केलं गेलं होतं. तसाच दुसऱ्या टप्प्याचा देखील कार्यक्रम घेतला जाणार आहे. तर या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर बघू शकता तुमचे पैसे येण्याची सुरुवात जी आहे 31 ऑगस्टपासून होणार आहे. ही दुसऱ्या टप्प्याची या ठिकाणी तारीख आलेली आहे. आता पहा, 31 जुलैमध्ये अर्ज मंजूर आहे आणि डीबीटी देखील आहे, परंतु पैसे आलेले नाहीत. मग ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचे पैसे येतील का, त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. त्याचबरोबर ऑगस्टमध्ये अर्ज केला आहे, डीबीटी वगैरे सर्व आहे. तर ह्या सर्वांसाठी एकच उत्तर आहे मित्रांनो. या ठिकाणी जर आपण बघितलं, तुम्ही जरी जुलैमध्ये अर्ज केलेला आहे त्यावेळेस तुमचं डीबीटी नव्हतं, आधार सीडिंग नव्हतं, तुम्ही ऑगस्टमध्ये केलं तरी देखील तुम्हाला आता ह्या दुसऱ्या टप्प्यामध्येच पैसे येणार आहेत. म्हणजे हे सर्व पैसे 31 ऑगस्टपासून येणे सुरू होईल ते सप्टेंबर महिन्यापर्यंत तुमचे कधीही पैसे येऊन जातील. ज्यांना 3,000 रुपये आले त्यांना 1,500 रुपये भेटतील. म्हणजे ज्यांनी पहिले 3,000 रुपये घेतले त्यांना फक्त सप्टेंबरचा एकच हप्ता भेटेल. बाकी सर्वांना 4,500 रुपये जमा होतील. बाकी सर्व मग कोण, ज्यांचा या ठिकाणी ऑगस्टमध्ये 31 ऑगस्टपूर्वी अर्ज आता मंजूर होईल त्यांना 3 हप्ते भेटतील, म्हणजे 4,500 रुपये. परंतु जुलैमध्ये ज्यांचा अर्ज पात्र होता, डीबीटी ॲक्टिवेट नव्हतं, त्यांनाही संपूर्ण 4,500 रुपये भेटतील. जुलैमध्ये अर्ज पात्र होता, डीबीटी वगैरे आधार सीडिंग देखील ॲक्टिव्ह होतं, त्या सर्वांना देखील 4,500 रुपये भेटतील. आता तुम्हाला कळलेलं असेल सर्वांना ही संपूर्ण माहिती. तर डेट काय आहे, 31 ऑगस्टपासून दुसरा टप्पा चालू होईल, त्याचे पैसे यायला चालू होईल. सर्वांना पैसे भेटतील. याच्यामध्ये फक्त 3,000 रुपये ज्यांनी घेतले त्यांना फक्त 1,500 रुपये भेटतील, सप्टेंबर महिन्याचे पैसे भेटतील. तर बाकी सर्वांना 4,500 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. तर त्याबद्दलची ही महत्त्वाची अपडेट आपण बघितलेली आहे, संपूर्ण माहिती बघितलेली आहे. याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्याची डेट बघितलेली आणि या ठिकाणी सर्व बँकांना देखील महत्त्वाचे आदेश देण्यात आलेले आहेत की आता जो या ठिकाणी टप्पा चालू होईल ज्याचे पैसे या ठिकाणी येतील बघा, 4,500 रुपये कोणाला येतील, कोणाला 1,500 रुपये येतील एका हप्ता, आणि या ठिकाणी हे 3 हप्ते येतील. तर हे सर्व पैसे बँकेमध्ये आल्यानंतर जर तुमचं अकाउंट असं डीबीटी कनेक्टेड आहे, ज्या ठिकाणी तुमचा मिनिमम बॅलन्स तुम्ही ठेवला नव्हता, त्याच्यावरती चार्जेस लागत ते त्याचे चार्जेसचे कर्ज असं वाढत गेलेलं आहे, किंवा कोणाचं अकाउंट बंद आहे त्याला डीबीटी ॲक्टिव्हेट आहे, तर त्या बँकेमध्ये पैसे गेले तर त्या बँकांना देखील आदेश देण्यात आलेले आहेत की कोणाचेही पैसे कमी करू नयेत, काटू नयेत. अकाउंट गोठवण्यात आलेला असेल म्हणजे बंद करण्यात आलेला असेल ते पूर्ववत करावं, अशा पद्धतीच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. मागेच त्याबद्दलचं ट्विटरवरती ट्विट करून किंवा स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सभेमध्ये देखील ती माहिती दिलेली आहे. तर आता हे बँकेमध्ये पैसे कट होण्याचं देखील तुमचं टेन्शन या ठिकाणी गेलेलं आहे आणि दुसरा टप्पा कधी चालू होईल तेही तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यासोबत कुणाला किती पैसे भेटतील त्याचीही माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.